नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, कोणताही चांगला इन्व्हेस्टर जेव्हा पण कोणत्याही कंपनीचे शेअर परचेस करतो, तर तो सगळ्यात पहिले त्या कंपनीचा बिझनेस बघतो. आणि मित्रांनो, कोणत्याही चांगल्या इन्व्हेस्टर्सला बिझनेस कसा परफॉर्म करत आहे हे माहीत करण्यासाठी त्या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट बघावा लागतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्याचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, या 10 कंपन्यांपैकी कोणतीही कंपनी जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असेल, तर तुम्ही डेटला नोट करून ठेवू शकता. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%, एफ आय एसची होल्डिंग आहे 1.75%, डी आय एसची होल्डिंग आहे 0.51% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 22.74%. आणि मित्रांनो, या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 15 एप्रिल 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 45.43%, एफ आय एसची होल्डिंग आहे 0.88%, डी आय एसची होल्डिंग आहे 0.01% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 53.68%. आणि मित्रांनो, ही कंपनी मुकेश अंबानीची कंपनी आहे. या कंपनीच्या प्रमोटरमध्ये तुम्ही बघू शकता, या कंपनीचे प्रमोटर आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि या कंपनीमध्ये यांची हिस्सेदारी आहे 45.43%. आणि मित्रांनो, या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 16 एप्रिल 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया स्वराज इंजिन्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.12%, एफ आय एसची होल्डिंग आहे 3.35%, डी आय एसची होल्डिंग आहे 9.77% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 34.77%. आणि मित्रांनो, ही कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. इथे तुम्ही बघू शकता, या कंपनीमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची हिस्सेदारी आहे 52.12%, म्हणजे या कंपनीचा कंट्रोलिंग स्टेक महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडजवळ आहे. आणि मित्रांनो, स्वराज इंजिन्स लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 16 एप्रिल 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.39%, एफ आय एसची होल्डिंग आहे 1.13%, डी आय एसची होल्डिंग आहे 0.24% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 24.25%. आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 16 एप्रिल 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया विप्रो लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.73%, एफ आय एसची होल्डिंग आहे 8.35%, डी आय एसची होल्डिंग आहे 7.47% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.31%. आणि विप्रो लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 16 एप्रिल 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया एच डी एफ सी लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.32%, एफ आय एसची होल्डिंग आहे 25.14%, डी आय एसची होल्डिंग आहे 13.72% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 10.76%. आणि एच डी एफ सी लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा
क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 17 एप्रिल 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया इन्फोसिस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 14.43%, FISची होल्डिंग आहे 33.30%, DISची होल्डिंग आहे 38.19% आणि इन्फोसिस लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 13.62% आणि इन्फोसिस लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 17 एप्रिल 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा एल्क्सी लिमिटेड. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 43.91%, FISची होल्डिंग आहे 13.27%, DISची होल्डिंग आहे 7.50% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 35.30% आणि टाटा एल्क्सी लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 17 एप्रिल 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया HDFC बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 48.30%, DISची होल्डिंग आहे 35.68% आणि HDFC बँक लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 15.84% आणि HDFC बँक लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 19 एप्रिल 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया ICICI बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या बँकमध्ये FISची होल्डिंग आहे 45.70%, DISची होल्डिंग आहे 44.95% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.08%. आणि मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 19 एप्रिल 2025ला पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 जबरदस्त कंपन्या बघितल्या ज्याचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला नेक्स्ट वीकमध्ये पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.